एकमेकांकडे बघा. फोटोग्राफर आता आणि सगळे ग्रुप फोटो चालू आहे. संध्याकाळी हळद आहे बबलूची. त्या हळदीची तयारी म्हणजे हळदीच्या जेवणाच्या तयारीसाठी इकडे चिकन आणलं आहे. 30 किलो चिकन आहे. इकडे दिनकर आणि इकडे दत्तराज आहे जो चिकन बारीक करण्याचं काम करत आहे. आणि हे सर्व चिकन जे आहे ते एकूण 30 किलो आहे. आणि 30 किलो चिकनचं चिकन आणि भात संध्याकाळच्या हळदीला आहे. विषय असो हा बबलू आपलं भाचू लागता त्याचं आज साखरपुडा, आज संध्याकाळी हळद आणि उद्या लग्न असा. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे पोरगो आपल्याच गावातला आणि पोरगी पण आपल्याच गावातली आहे. त्याच्यामुळे जाम धमाल येणारा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप धमाल, साखरपुड्यातली धमाल, हळदीतली धमाल आणि लग्नातल्या वरातीतली धमाल तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, बबलू आपला भाचा, याचा आज साखरपुडा आहे. संध्याकाळी हळद आणि लग्न आहे उद्या. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण साखरपुडा पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीचा कार्यक्रम पाहणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये कोकणातील तुम्हाला पारंपरिक साखरपुडा, पारंपरिक हळद आणि या हळदी आणि साखरपुड्यात वरातीमध्ये होणारे धमाल गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि सगळी बच्चे कंपनी आहेत ती तयार झालेली आहे आपल्या दादाच्या साखरपुड्यासाठी. इकडे आता थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आता साखरपुड्याला बाहेर पडणार आहोत. आणि नवरदेव तयार आहे. आणि इकडे सगळे आपल्या गावातील महिला मंडळी आहेत ती सर्व बसली आहेत बघा. आता आपण जाणार आहोत साखरपुड्यासाठी. नवरदेवाला मेकअप करण्याचं काम त्याची बहीण करते. आणि नवरदेवाची आई, नवरदेवाची काकी, नवरदेवाची आत्या आणि ही नवरदेवाची छोटी काकी प्रियंका, ते गावकर वहिनी आणि ही गावकर दत्ता दादाची वहिनी रोज. आणि हा नवरदेवाची ही छोटी बहीण. नवरदेवाच्या ध्येड्याचो आता मेकअप करतात. हा मेहंदी, मेहंदी काही चपल मेहंदी काढू होती का? हा फुल काढायचा, फुल हातार काढायची पूर्ण. बघ देवा, तू आज घरचो आकार महाराजा आणि आज रामेश्वर महाराजाचा वाटतो तो क्षेत्रफळ मेला गेलास वाढ वडील महाराजा. आज आपल्या नातवाचा लगेच सातेरी आणि नारोबा महाराजा तुमचे आपली आठवण केली आहे. आज मुलाचा आपलं शुभकार्य ठरवला त्याचा आज साखरपुडा. त्या निमित्ताने तुमची उपस्थिती गरज. हा तुम्ही वाढवडील मेलास वाढवडील सगळे पाठीशी उभे राहा. जसे आजपर्यंत तुम्ही आपली कार्यपद्धती नेलं त्याप्रमाणे सुद्धा कार्यसिद्धी घेऊन तुमची उपस्थिती पाठीशी ठेवून आपली आजपर्यंत तुमची प्रार्थना करतो. त्या प्रार्थनेत तुम्ही आपले आजपर्यंत जसे साथ दिला तसे ह्याच्या पुढे साथ देऊन आपलं शुभकार्य निर्विघ्नपणे पार पाडून आपल्या लेकरांचा पुढे आपला वेळविस्तार वाढा तसं करायला महाराज. आता आम्ही चाललो आहोत मुलीच्या घरी साखरपुड्यासाठी. सगळे तयार झालेले आहेत. गावातच असल्यामुळे घर जवळ आहे थोडं. आम्ही सगळे बघूया चालत जाणार. आणि नवरदेव जो आहे तो कारने जाईल. चला आता सगळी मंडळी बाहेर पडली आहे. ओळखत काय तर आता आम्ही ना नवरी मुली आहे त्यांच्या घरी आलो. नवरी मुलीचं घर म्हणजे आपलं पवन पराडकरांची गणपती शाळा आहे. तिकडे बंडूची मुलगी आहे ती बबलू करतो. आणि सगळी मंडळी जमलेली आहेत. आणि आता साखरपुड्याला सुरुवात होणार आहे. एका वेळा बबलू काका 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 बबलू काका
ठेव तू घे तू थांब बंडू तू घे हा ते ठेव त्या बाजूला हां चल रामेश्वर महाराजा आज परळकर आणि जोशी यांचा आपले संबंध करून जुळवून घ्या. पुढे आज साखरपुड्यात तुमका आमंत्रण नारळ ठेवून मान्य करून द्या. पुढे आज त्यांचं परळकरांचं बनतो आकार पुढे ह्या ठिकाणी आठवण केली. पुढे आपला आता कार्य आता निरीक्षणासाठी पार पाडू पुढे आपली जे विस्तार वाढव दोन्ही कुटुंबाचा आनंद करून तो आज चव्हाट महाराजा आठवण केली. पुढे आज चव्हाट महाराजा संबंध मिळवलं. पुढे आपल्या ते चांगल्या पद्धतीने पार पाडून पुढे आपली नावलौकिक होईल असा सण आणि आपली चव्हाटाचा करून दूर करू जसं आजपर्यंत सांभाळ केलं पुढे सांभाळ करून आपण करून तू आज म्हणतो चंद्रपाळ महाराजा तुका पाना डोळं काढणार इकडे आपलं पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी काय काय लाडू आणि वेफर्स वाटतात. आणि इकडे मुलीच्या घरी म्हणजे आमच्या मावशीच्या घरी इकडे सगळी महिला मंडळी आहेत बसले आहेत. ही आहे आपल्या मुलीची आजी आणि हे सगळे बसले आहेत बघा. हां तू ना मागाशी चुकलं मागाशी. ही रसिकची बायको आणि बबलूची वहिनी. त्याच्यानंतर इकडे बाहेर काही जण बसले आहेत आणि बाबा बसले आहेत इकडे आपल्या मुलीचे बाबा काकी वगैरे बसले आहेत आणि पुन्हा इकडे आपल्या गावातील सगळ्या महिला ज्या आहेत त्या इकडे बसलेल्या आहेत. आणि इकडे ओटी भरण्याचं काम चालू आहे. दोनों व्हिडिओ घालायचे ह्यांच्या आणि त्यांच्या सुटून जाता व्यक्ती. वाजवा टाळी.
काढते फोटोग्राफर आता आणि सगळे ग्रुप फोटो चालू आहे. इकडे ना संध्याकाळी हळद आहे बबलूची. त्या हळदीची तयारी म्हणजे हळदीच्या जेवणाच्या तयारीसाठी इकडे चिकन आणलं आहे. 30 किलो चिकन आहे. इकडे दिनकर आणि इकडे दत्तराज आहे जो चिकन बारीक करण्याचं काम करत आहे. आणि हे सर्व चिकन जे आहे ते एकूण 30 किलो आहे. आणि 30 किलो चिकनचं चिकन आणि भात संध्याकाळच्या हळदीला आहे. इकडे बाकीचे आता आलेले आहेत ते जेवण घेत आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बबलू दादाचा साखरपुडा पाहिला. आता याच्यानंतर जो व्हिडिओ येणार आहे तो फुल धमाल असणार आहे. अगदी काय म्हणतात दा सर्व गुण संपन्न तुमका सगळे नग बघू गावतले. आणि हा संतोष आहे बबलूचा भाऊ. आणि इकडे आज हळद आहे आणि जाम धमाल येणार आहे. सो मित्रांनो हळदीचा व्हिडिओ चुकू नका. आपल्या कोकणातील तुम्ही पारंपरिक पद्धतीने पार पडलेला साखरपुडा बघितला. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला बातम्या मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. आणि जर ह्यानी जर रजिस्टर केल्यानंतर हो सुटलो नाही तर हो पण ह्याचे पण व्हिडिओ असताले. सो आता नेक्स्ट व्हिडिओ हळदीचा.